आठवत असेल तर काल जी एक है तो सेफ आहे तिजोरीमधून राहुल गांधी यांनी जी एक नवीन प्रकारचं कॅम्पेन काहीतरी एक वेगळाच प्रयोग महाराष्ट्राला दाखवला, तर त्याला उत्तर विनोद तावडे यांनी दिलं। याआधी ते कामं देवेंद्र फडणवीस करायचे। याचा अर्थ कुठे ना कुठेतरी विनोद तावडे हे हळूहळू महाराष्ट्र BJPमध्ये आपला बस्ता बांधायचा प्रयत्न करत होते किंवा चांगला जम बसवायचा प्रयत्न करत होते। पण महाराष्ट्र BJPचं जे मीडिया सेल आहे किंवा मुंबईमधलं जे संघटन आहे, एकंदरीतच महाराष्ट्रामधलं जे संघटन आहे, त्यामध्ये जे रिसोर्स ऑर्गनायझेशन आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते करतात। जवळचे म्हणल्यापेक्षा ज्यांचं करिअरच देवेंद्र फडणवीस यांनी घडवलं आहे असे नेते करतात। त्यामुळे रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये म्हणा किंवा एकंदरीतच तावडे यांना जे करायचं या इलेक्शनमध्ये स्वतःसाठी पक्षासाठी, तर ते पूर्ण करू शकले नाहीत। तर त्यासाठी कारणसुद्धा देवेंद्र फडणवीसच असावेत असं कदाचित आपल्याला यावरून दिसतं। दुसरी गोष्ट म्हणजे हितेंद्र ठाकूरे कोण आहे, क्षितिज ठाकूरे कोण आहे। देवेंद्र फडणवीस ज्या मॅटरमध्ये हिरो झाले होते, राज्यसभेची निवडणूक होती कदाचित मला 2-3 वर्षापूर्वीच, अकेला देवेंद्र क्या करेगा, ज्या वेळेस अशी कुणाला अपेक्षाही नव्हती की महायुतीची राज्यसभेची सीट निवडून येईल। मला वाटतं 2021ची गोष्ट असेल, कदाचित 21-22ची। तर तिथे देवेंद्र फडणवीस यांनी 2-3 आमदारांचे मतं शिल्लक घेऊन आपला राज्यसभेचा उमेदवार निवडून आणला होता। कोल्हापूरचे धनंजय महाडिक हे अनपेक्षित होतं, भाजपकडे तेवढी संख्याच नव्हती, तर 7 का 9 आमदारांनी भाजपच्या कोट्यातून मतदान केलं होतं आणि त्यातले 2-3 मतं हे हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाने केले होते किंवा त्यांनी असं थेट जरी नसलं सांगितलं तरी त्यांनी असं म्हटलं होतं की मी सध्या जे सत्तेत आहेत त्यांच्या बाजूने आहे आणि त्या विजयाचं म्हणा किंवा त्या धनंजय महाडिक यांचं जे राज्यसभेचे खासदार होते त्याचं क्रेडिट घेतलं होतं हे देवेंद्र फडणवीस यांनी किंवा इनडायरेक्टली त्यांना दिलं आलं होतं। पवारांच्या नंतरचा चाणक्य कोण, पवार मोठे चाणक्य की फडणवीस मोठे चाणक्य, हे त्या विजयानंतरच ठरलं होतं। देवेंद्र फडणवीस यांना आधुनिक चाणक्य किंवा भाजपचा चाणक्य, पवारांना धोबी पछाड देणारा किंवा पवारांना पाडणारा चाणक्य असं म्हणून सुद्धा त्याच विजयानंतर फडणवीस यांना नाव देण्यात आलं। म्हणजे वारंवार तावडेंचं प्रेसमधून येणं, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यातनं येणं, तावडेंची अचानक CM पदासाठी चर्चा होणं, ज्या मीटिंगमध्ये जी चर्चा झाली तिथे मुंबई रिजनचा आपल्याला नेक्स्ट CM पाहिजे ही चर्चा होणं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजूनही पदावरचा दावा न सोडणं, केंद्र BJP किंवा राष्ट्रीय स्तरावरचा जो पक्ष आहे, ती संघटना आहे, जे नेतृत्व आहे त्यांच्याशी तावडे यांचे संबंध चांगले असणं, महाराष्ट्रामध्ये एक मराठा CM फेस पाहिजे असणं, या दृष्टिकोनातून तावडे असतील यांची बाजू अधिक भरभर करू आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा इमेज मेकिंग जी प्रोसेस आहे त्यामध्ये सुद्धा तावडे हळूहळू लक्ष द्यायला लागले। ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट। ह्या काही 4-5 गोष्टी आहेत ज्या मला दिसल्या या प्रकरणामध्ये। आता यातून आपण ठरवू शकत नाही तावडे यांना अडकवलं की तावडे स्वतः अडकले, पण जे काही झालं तर हे तावडे यांच्या राजकीय करिअरसाठी ही काही चांगली गोष्ट नाही आहे। त्यामुळे आपल्याला वाटतं की हे नेते खूप उदार असतात एकमेकांसाठी, पण 2 महत्त्वाकांक्षी लोक किंवा ज्यांच्या महत्त्वाकांक्षा ह्या खूपच कठोर आहेत, नेक्स्ट लेवलच्या आहेत, राक्षसी महत्त्वाकांक्षा आहेत, असे 2 नेते, 2 मित्र राहू शकत नाही तर 2 नेते कधी राहतील। आणि हे चतुर चाणाक्ष लोक असतात, एकमेकांच्या चुका विसरत नाहीत। हे स्वतःहून जरी डावपेच खेळत नसले एखाद्या वेळेस तरी एखादा जर अडकत असेल तर ते त्याला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात। त्यामुळे राजकारण ही खूप घाण गोष्ट नाही म्हणणार, पण आपण ज्याला म्हणतो की ती अनप्रेडिक्टेबल आहे, जसं महाराष्ट्राचं हे इलेक्शन अनप्रेडिक्टेबल आहे, तसं BJPमध्ये जे होते ते सुद्धा खूपच अनप्रेडिक्टेबल आहे, अविश्वसनीय। थँक्यू।